नमस्कार. जीवन मूल्य या कार्यक्रमामध्ये मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. दर्शक हो, मनाचे व्यवस्थापन कसे करावे, मनाला अतिशय सुंदर रीतीने चांगले विचार देऊन योग्य दिशा कशी दाखवावी याबद्दल आपण मुंबईहून आलेल्या प्रकाश भाऊ बरोबर चर्चा करत होतो. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. प्रकाश भाऊ, स्वागत आणि नमस्कार. ओम शांती. ओम शांती. प्रकाश भाऊ, मागील भागामध्ये आपण मेडिटेशनबद्दल चर्चा करत होतो. मेडिटेशनकडे आपण वळलेलो होतो. तुम्ही ज्या 4 स्टेजेस सांगितल्या त्यामध्ये जे सांगितलं की बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा 4 स्टेजेस मेडिटेशनमध्ये देखील आपण याचा अनुभव करू शकतो असं आपण आमच्या दर्शकांना सांगितलं होतं. आणि अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आपण सांगितला की तो परमात्मा, तो ईश्वर जो सर्व गुणांचा स्रोत आहे त्याच्याशी आपल्याला पहिला रिलेट व्हायचं आहे. रिलेट म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांना जाणून घ्यायचं आहे आणि ते जाणून घेण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेला आपण नक्कीच संपर्क करा असंही आपण सांगितलं. जेव्हा तुम्ही त्याला जाणून घेताय त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, त्यानंतर म्हणजे त्याच्याशी संबंध साधायचा आहे. त्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की कनेक्ट झाल्यानंतर त्याला रिलेट करा. नुसतं कनेक्ट होऊन उपयोग नाही आहे, त्याच्याशी संबंध साधल्यानंतर त्याच्याबरोबर एक रिलेशनशिप डेव्हलप करा. आणि त्यानंतर काय होईल हे आपण वेळेअभावी थांबलो होतो, तर तीच प्रवाह आपण पुढं घेऊन जाऊया की कनेक्ट केल्यानंतर पुढं काय करायचं आहे. ओके, वंडरफुल. थँक्यू व्हेरी मच दॅट यू स्टील रिमेंबर जिस्ट ऑफ इट. व्हेरी गुड. पहिल्यांदा आपण स्टेप घेतली ती लोकेट द सोर्स. नंतरची स्टेप म्हणजे कनेक्ट टू द सोर्स. जसं सेलफोनची पिन आपल्याला त्याला कनेक्ट करावी लागते तेव्हाच इलेक्ट्रिसिटी येते आणि चार्ज करायला लागते. कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर रिलेट करायचं आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे हो. त्यामुळे आपण काय करतो, आरतीमध्ये आपण काय म्हणतो, त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. आपल्याला माहिती आहे त्याच्याशी सगळे आपले संबंध आहेत. आणि इथं मी एक अजून म्हणेल की आपण जेव्हा व्यावहारिक जीवनामध्ये किंवा फॅमिलीजमध्ये जातो, हीच तर स्टेप आहे ना की आपण पहिला कोणाचा परिचय करून घेतो, नंतर त्यांच्याशी संबंध साधतो, मग तो अजून संबंध डेव्हलप करतो, मग आपली घनिष्ठ मैत्री होते आणि मग त्या फ्लोमध्ये आपण नेहमीच राहतो. वंडरफुल. तर त्याप्रमाणे इथे पण करायला पाहिजे. परंतु आपण काय करत आलो आत्तापर्यंत, मी, माझी बायका, मुलं, माझं कुटुंब, मी व्यवस्थित आहे, माझं सगळं सुखात चाललं आहे. तू जिथे कुठे असेल तिथे अस. मला तुझ्यात इंटरेस्ट नाही, तू माझ्यामध्ये इंटरेस्ट घेऊ नको, समथिंग लाईक दॅट. तर असं आपण त्याच्यापासून आलोप राहिलेले आहोत. परंतु तो आपला पिता आहे आणि आपल्याशी त्याचे पुष्कळ संबंध आहेत. फक्त एवढंच की आपण ते संबंध ठेवले नाहीत, वाढीला लावले नाहीत. फक्त प्रार्थनेच्या वेळेला आपण म्हणतो की तूच माझा माता आहे, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, आणि रोज गातो, असं गातो पण आपण. परंतु आपण ते संबंध ठेवत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आंतरिक ओलावा नाही. आपण फक्त ओठावरून बोलत असतो. ते आवश्यकता आहे ॲक्च्युली आंतरिक ओलाव्याची. आपल्या मराठीमध्ये म्हणतात देव भावाचा भुकेला, किंवा देव प्रेमाचा भुकेला. कसे तर त्याला, तो भले प्रेमाचा सागर आहे परंतु त्याला देखील इक्वली आपल्याकडून प्रतिसाद पाहिजे. प्रतिसाद मिळेल तरच त्याला पण आनंद वाटेल आणि तो आपल्यावरती अधिक शावर करेल. तर असा तो प्रेमाचा सागर जो आहे त्याच्याशी आपले अनेक संबंध आपण डेव्हलप करू शकतो. तो आपल्या माता पिताचा तर आहेच, परंतु तो शिक्षक आहे. शिक्षक, आता हे जे ज्ञान आपण सगळं डिस्कस केलं की नाही, हे ज्ञान माझ्याकडे कुठून येणार? मी तर BSc ऑनर्स BSc टेक आहे, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजिस्ट आहे. ते माझं ज्ञान मी मिळवलेलं शाळा कॉलेजातून. आणि हे आता जे तुमच्याशी मी शेअर करतो हे कुठून आलं? हे ज्ञान त्याने दिलेलं आहे. जसं मध्यंतरी एका भागामध्ये आपण म्हटलं होतं की ईश्वरीय महावाक्याबद्दल आपण बोललेला होता, त्याच्याबद्दल आमच्या दर्शकांना आपण माहिती दिली होती. म्हणजे हेच का ते? हेच ते. त्या महावाक्याद्वारे तो कितीतरी आपल्याला ज्ञान देतो. तर त्यामुळे पहा, तुमच्या कधी असं मनात नाही आलं की आपण परमेश्वराला म्हणतो तू ज्ञानाचा सागर आहेस. उगाचच आपण कोणाला अशी उपाधी देऊ का? कुणीतरी त्याचं ज्ञान ऐकलेलं असेल, आणि ते इतकं अवाढव्य ज्ञान त्याने ऐकलं असेल. जसं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं की समुद्राची शाई करा, जंगलाचा बोरू करा,
पृथ्वीचा कागद करा तरी त्याचं ज्ञान संपणार नाही असं ते ज्ञान त्याने ऐकलं असेल आणि म्हणून तो उत्स्फूर्तपणे म्हणाला असेल की तू म्हणजे ज्ञानाचा सागर आहेस. तर लक्षात आलं. तर ज्ञानाचा सागर हे आपल्या BA MA किंवा कुठल्या पण तुमच्या डिग्री आहेत त्यापेक्षा फार मोठी डिग्री आहे. तर तो ज्ञानाचा सागर आहे आणि त्याने कुणाशी तरी शेअर केलं ते कोणतरी म्हणजे आपणच आहोत. आणि शेअर केलं आपल्या बरोबर ते आपल्याला शिकवलं म्हणून तो आपला शिक्षक आहे. म्हणजे हा देखील एक संबंध, हा देखील एक शिक्षकाचा संबंध फार महत्त्वाचा संबंध आहे. म्हणजे आई वडील आणि शिक्षक. कारण शिक्षकामुळे आपल्याला काय मिळतं, ज्ञान मिळतं. बरोबर. आणि ज्ञान म्हणजे काय आहे, ज्ञान म्हणजे अंजन आहे, आपले डोळे उघडतं. हां, ज्ञान म्हणजे अमृत आहे, आपल्याला जीवदान देतं. ज्ञान म्हणजे आरसा आहे, दर्पण. तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला पाहू शकता, स्वतःमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, कुठे आपला मेकअप बरोबर नाही आहे, हे सगळं तुम्ही बरोबर करू शकता. ज्ञान हे एक दर्पण आहे. ज्ञान ही संजीवनी आहे. ज्ञानामध्ये बद्दल किती सांगावं तेवढं कमी आहे. ज्ञान ही एक शक्ती आहे. ज्ञान हे धन आहे. ही जी शक्ती आहे, ह्या शक्तीमुळे आपण म्हणजे ही शक्ती आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकते. ही ज्ञानाची जी शक्ती आहे त्याने आपण जीवनातले अनेक प्रश्न सोडवू शकतो. जसं तुमचा वैयक्तिक अनुभव तुम्ही मागील भागामध्ये सांगितला की तुम्ही चेन स्मोकर झाला होता, पण ह्या ज्ञानामुळं ती सवय पण तुमची सुटली आणि आज तुम्ही एक काय म्हणायचं, एक पवित्र जीवन, सुंदर जीवन जगत आहात. थँक्यू फॉर दॅट. तर एनिवे, तर ज्ञान हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि परमेश्वर जे ज्ञान आपल्याला देतो की नाही, त्याचं दुनियेमध्ये कुणाला काही माहीत नाही आहे. नथिंग इज अवेलेबल हिअर. ज्ञानाला बाणसुद्धा म्हणतात, ज्ञानाला गंगासुद्धा म्हणतात. ज्ञानाचे महत्त्व किती सुंदर उपमा आपण देतात. संजीवनी आहे, अंजन आहे, गंगा आहे, ज्ञान दीपक आहे, दर्पण आहे. खूप सुंदर उपमा आपण देतात. तर ज्ञान खरोखरच अतिशय आवश्यक घट आहे. म्हणून ज्ञानाला आपल्या भाषेत काय म्हणतात, धन. ज्ञान हे धन आहे. ज्ञानाला तलवार पण म्हणतात, ज्ञानाची तलवार. आणि तलवारीला व्हॅल्यू कधी असते, जर त्याला काय म्हणतात, धार असली. तलवारीला जर चांगली धार असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. जर धार नसेल तर त्या तलवारीचा काय उपयोग. जसं बायका किंवा गृहिणी स्वस्तात मिळाली म्हणून कुठला पण चाकू विकत आणतील का भाजी चिरायला? नाही. त्याची धार कशी हे महत्त्वाचं आहे, होय की नाही. तरी धार म्हणजे काय, बुद्धी. ज्ञान आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. बुद्धीची धार ज्ञानाला पाहिजे. ज्ञान म्हणजे चाकू आणि धार म्हणजे बुद्धी. ज्ञान म्हणजे तलवार. आणि ही बुद्धी. लक्षात तुमच्या. तर ज्ञानाचे महत्त्व भरपूर आहे. तर हे ज्ञान परमात्मा आपल्याला देतो. आणि हे ज्ञान तो देतो की नाही, तर ते पर्टिक्युलरली इथे जे आपल्याला तो ज्ञान देतो हे स्पिरिच्युअल ज्ञान आहे. हे काय इंजिनिअरिंगचं, मेडिकलचं असलं ज्ञान नाही आहे. हे तर इथे अवेलेबल आहे. अवेलेबल आहे ते देऊन काय फायदा आहे. दॅट इज देअर विथ यू. वॉट एव्हर इज नॉट देअर दॅट इज गिविंग. मुख्य म्हणजे इतकं अज्ञान आहे की मला माहिती आहे की बिल गेट कोण आहे, मला माहिती आहे ओबामा काय प्रकार आहे, मला माहिती आहे मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी, वॉट दुनियाची मला सगळी काय माहिती आहे. परंतु माझी स्वतःची आय डोंट नो हू ॲम आय. अशी परिस्थिती आहे की नाही हल्ली. मी कोण आहे, आपला ही सिरीज सुरू केल्यापर्यंत आय डोंट नो. तुम्हाला तरी माहिती होतं का. तर आपण स्वतःला शरीर समजून जातो. जसं मी तुम्हाला मनाची गंमत सांगितली होती की मी आणि माझ्याला मी समजायला सुरुवात करतो. माझं शरीर म्हणजे काय मी नव्हे, पण माझ्या शरीराला मी समजायला सुरुवात केली. कारण काय, अटॅचमेंट. त्याला अटॅच इतके होतो की ते मीच समजायला सुरुवात करतो आणि स्वतःला शरीर समजून आपण आपला पुष्कळ ऱ्हास झाला. एनिवे, तर परमात्मा येतो आणि आपल्याला ज्ञान देतो. आणि महत्त्वाचं ज्ञान तो देतो ते म्हणजे मेडिटेशनचं, योगाचं. कारण जर ज्ञान नसेल, ज्ञान असेल परंतु ते धारण करण्याची शक्ती नसेल तर तुमची काय परिस्थिती होईल. ज्ञान आहे, कळतंय मला, पण मला वळत नाही. माझ्या भाषणामध्ये म्हणजे नुसतं ऐकून तर काही उपयोग नाही आहे.
हां माझ्या बाबतीत प्रॅक्टिकलमध्ये येणं आवश्यक आहे ना. नाही तर ज्ञान आणि ज्ञानी, हां गंमत पहा, ज्ञान आणि ज्ञानी, ज्ञानीवरती फक्त वर एक टोपी आहे, पण त्या वरच्या टोपीसाठी किती मेहनत आहे. ते ज्ञान तुम्हाला जीवनामध्ये वापरलं पाहिजे. त्याच्यापासून कधी फायदा होईल, कधी तोटा होईल, त्याच्यापासून तुम्ही शिकत जाल, अनुभवी व्हाल, आणि अनुभवाचे बोल जेव्हा तुम्ही बोलायला लागाल तेव्हा तुम्ही ज्ञानी म्हटलं जाणार. आणि ज्ञान नुसतं अदरवाईज ज्ञान काय आहे, फक्त इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे. पण ती माहिती जोपर्यंत तुम्ही वापरत नाही, त्याच्यापासून अनुभव गोळा करत नाही, अनुभवाची ॲथॉरिटी बनत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या जीवनमूल्य या कार्यक्रमामधून, मनाचे व्यवस्थापन या कार्यक्रमामधून दर्शकांना खूप ज्ञानप्राप्ती झालेली आहे. पण जे काही दर्शक ऐकतायत ते प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा अप्लाय करतील, परमात्म ज्ञान जे आहे, ईश्वरीय ज्ञान जे आहे ते, तेव्हाच त्यांना ज्ञानी म्हणता येईल. तेव्हाच त्यांना ज्ञानी म्हणता येईल. तेव्हाच त्यांना म्हणजे विस्डम डेव्हलप होईल. तर ते त्याच्यासाठी आपल्याला गरज असते ती शक्तीची. कारण जन्ममरणाच्या चक्रात फिरून फिरून आत्मे इतके दुबळे झालेले आहेत की त्यांना हे ज्ञान प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरण्याची सुद्धा ताकद उरलेली नाही. काही जण तर असं म्हणतात, हे ज्ञान कानाला फार सुंदर आहे, आम्हाला ऐकायला मस्त वाटतं, परंतु जीवनासाठी नाही. जीवनामध्ये आम्ही जर असं वागायला लागलो तर आम्ही मूर्खात गणले जाऊ, किंवा असा जो एक काही गैरसमज आहे ना, हे फार मोठे गैरसमज आहेत. आता पहा, जेव्हा महात्मा गांधींनी सत्याग्रहाची आयडिया आणली असेल किंवा अहिंसेची आयडिया आणली असेल, तेव्हा पोलिसांच्या लाठ्या खायच्या आणि तुरुंगात जायचं, ह्याने कसं काय आम्हाला स्वराज्य मिळणार. पण आम्ही मार खायचा आणि काहीच नाही. असे त्यांच्या काही सहकाऱ्यांची सुद्धा कल्पना झाली असेल की नाही. किती म्हणजे अगेन्स्ट द फ्लो अशी बापूजींची संकल्पना होती. हा सत्याचा प्रयोग होता की तरी देखील ते आपल्या सत्याला धरून राहिले आणि त्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं की नाही पहा. आणि म्हणून ती ऐतिहासिक व्यक्ती झाली. नाही तर जनरली स्वातंत्र्यासाठी लढाईशिवाय दुसरा मार्ग नव्हता लोकांना माहीत, ब्लडशेडच. परंतु त्याने अहिंसेच्या द्वारे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दाखवलं, सत्याच्या आधारे मिळवून दाखवलं. तर म्हणजे असं नाही की जीवनामध्ये अशा संकल्पना वापरता येत नाहीत. बुद्धीला पटतायत, जर तुम्ही त्या वापरल्यात, त्यांच्यावर घट्ट राहिलात, तर तुम्हाला यश नक्की मिळणार. सो एनिवे, हे ज्ञान फक्त ऐकण्यासाठी नाही, वापरण्यासाठी आहे. आणि वापरण्यासाठी जर तुम्हाला शक्तीची कमी पडते, तर तुम्हाला मेडिटेशन शिकून त्या सोर्सकडून शक्ती घेता आली पाहिजे. त्याच्यासाठी मेडिटेशन उपयुक्त आहे. ॲक्च्युली ह्याच्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. जनरली की आपल्याला ज्ञान आहे की नेहमी सत्य बोलावं, खरं बोलावं. आपले आईवडील आपल्याला तेच सांगतात, प्रत्येक धर्म हेच सांगतो की नेहमी सत्य बोल. तरी देखील आम्हाला सांगणारेच खोटं का बोलतात? आम्ही देखील खोटं का बोलतो? कारण जेव्हा तुम्ही सत्य बोलता तेव्हा तुम्हाला काय काय लागतं पहा. एक तर सत्य बोलण्याचं धैर्य लागतं, करेज, हिम्मत लागते. धैर्य शब्द मला वाटतं वेगळा आहे. हिम्मत लागते, धाडस पाहिजे, धाडस पाहिजे. दुसरी गोष्ट, कारण सत्य जेव्हा बोलतो तेव्हा काही ना तरी फेस करावं लागतं, कुठल्या तरी गोष्टी. वंडरफुल. जर तुम्ही ते फेस करू शकत नसाल तर खोटं म्हणजे तुमच्यामध्ये पॉवर ऑफ फेस नाही. लक्षात, कधी कधी तुम्हाला सहन करावं लागतं. एक्झॅक्टली. सहनशीलताची शक्ती नाही. कधी कधी तुम्हाला किनारा करायला लागतो, बाजूला व्हावं लागतं, विड्रॉ करायला लागतं. पॉवर ऑफ विड्रॉ नाही. म्हणजे तुमच्यामध्ये जर पॉवर ऑफ विड्रॉ नाही, पॉवर टू फेस नाही, सहनशीलताची शक्ती नाही, किंवा तुमच्यामध्ये हिंमत नाही, पण तुम्ही काय करता? खोटं बोल, शॉर्टकटला जाता की आज खोटं बोलूया, गरज पडली तर आणि 100 वेळा खोटं बोलू, आणि जेव्हा केव्हा सत्य येईल तेव्हा बघू. लक्षात तुमच्या. तर म्हणजे काय, तुमच्यामध्ये पॉवर्स नाहीत, तुम्ही वीक आहात, म्हणून तुम्ही ह्या शॉर्टकटला जाता. जर तुमच्यामध्ये पॉवर्स असेल तर हे परमात्म्याचं ज्ञान तुम्हाला फॉलो करायला काडीचा त्रास नाही. आणि ही पॉवर्स द्यायचं कुणाचं काम आहे? त्याचंच काम आहे. पण देण्याची आणि घेण्याची जी पद्धती आहे
त्याला योग म्हटलं जातं. अच्छा. योग म्हणजे शक्ती परमात्म्याकडनं घेण्याची जी पद्धत आहे आणि ती इतरांना देण्याची जी पद्धत आहे त्यालाच मेडिटेशन किंवा योग म्हटलं जातं. सिंपल, व्हेरी सिंपल. किंवा योग म्हणजे कनेक्ट जे आपण आत्ताच पाहिलं ते. आता पहा, ॲक्च्युली काय आहे, आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल म्हणजे वियोग. सुंदर मेला बन गया जब सद्गुरू मिला दलाल. जेव्हा असा आमच्यासारखा कोणी तुम्हाला भेटला तर तो तुमची त्याच्याशी गाठ घालून देतो ईश्वराशी, आणि मग तुम्हीचं त्याच्याशी मिलाप होतो. लक्षात. आणि एकदा तुमचा त्याच्याशी मिलाप झाल्यानंतर मग आमची काही गरज उरत नाही ॲक्च्युली. तर त्याप्रमाणे तुम्ही ॲक्च्युली परमात्म्याकडून सर्व काही प्राप्ती करून घेऊ शकता. की परमात्मा काय आहे, परमात्म्याबद्दल लोकांच्यामध्ये असा समज येतो 1000 सूर्यापेक्षा पण तेजोमय आहे. बरोबर की नाही. गीतेमध्ये पण म्हटलं असं म्हटलं जातं. एवढा काय म्हणजे 1000 सूर्य वगैरे असं नाही, त्याने तो माणूस भाजूनच जाईल, मुलं भाजून जाईल त्याची, तसं नाही आहे. पण तो तेजोमय आहे, तो सूर्य आहे. तर त्याच्याशी जर आपण कनेक्ट केलं तर आपणही तेजोमय नाही होऊ शकणार का? पहा, उदाहरणार्थ प्रत्येक धर्मसंस्थापक जर तुम्ही पाहिलं तर त्याच्याभोवती प्रकाशाचं वलय दाखवतात. प्रत्येक देवी देवतेबरोबर ती प्रकाशाचं वलय दाखवतात. प्रत्येक योग्याबरोबर ती सुद्धा प्रकाशाचं वलय दाखवतात. कारण काय, त्यांनी त्याला लोकेट केलेलं आहे, त्याला कनेक्ट केलेलं आहे, त्याच्याशी रिलेट केलेलं आहे, आणि म्हणून ते रेडिएट होतात त्याच्यासारखे. रेडिएट म्हणजे चमकदार बनतात परमात्म्यासारखे. त्याच्याभोवती परमात्म्याचं तेज यायला लागतं. तर जसं आपण मागे एकदा पाहिलं होतं की आपण शांतीच्या सागराला कनेक्ट केलं आणि शांती, आपण स्वतः शांत झालो आणि शांती व्हायला लागली. खूप सुंदर अनुभव होता तो. तसंच प्रेमाचा आपण एकदा अनुभव घेतला होता. तर आजही आपण एक अनुभव घेणार आहोत. ते म्हणजे काय, हा जो प्रोसेस आहे की नाही, हा राजयोगा मेडिटेशन, त्याच्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे जर्नी इनवर्ड. म्हणजे तुम्ही अंतर्मुख व्हायचं आहे. अंतर्मुख होऊन तुम्ही स्वतःला जाणीव करून द्यायची, स्वतःच्या आत्मिक भानामध्ये यायचं आहे. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे जर्नी अपवर्ड. तुम्हाला इथून हायर कॉन्शियसनेसकडे जायचं आहे, ईश्वराकडे जायचं आहे, म्हणून जर्नी अपवर्ड. आणि तिसरी स्टेप आहे ती म्हणजे कनेक्शन विथ द सोर्स. ह्या 3 स्टेप्स आहेत ॲक्च्युली मेडिटेशनच्या. त्याच्याशी संबंध साधायचा आणि त्याच्याकडून प्राप्ती करून घ्यायची. बरोबर. तर हे सगळं आपण अधिक डिटेलमध्ये, अधिक व्यवस्थितपणे तुम्ही जर ब्रह्माकुमारीला व्हिजिट केलं तर तुम्हाला शिकवण्यात पण येईल. आणि एकदा शिकल्यानंतर मग तुम्ही आणि तो. सो आता तुमची काय इच्छा आहे? नक्कीच आम्ही मेडिटेशन करू इच्छितो. जसं तुम्ही म्हटलं आहे की त्याला जाणून, त्याच्याशी संबंध साधून त्याच्याकडून प्राप्ती होऊ शकते. तर आज आपण आम्हाला ईश्वराकडून कुठली प्राप्ती करून घेण्यासाठी मदत करतायत? ओके. तर आता प्रथम तुम्ही व्यवस्थित तुमच्या सीटवरती बसा आणि अटेंटिव्ह, लक्षपूर्वक जे काय मी आता उच्चारणार आहे शब्द ते ऐकून घ्या आणि ते त्याच्याप्रमाणे मनामध्ये चित्र उत्पन्न करा, बुद्धीचा वापर करून मनाच्या पडद्यावरती. आणि लेट अस सी हाऊ वी एन्जॉय इट. प्रकाश भाई जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात त्याचा अनुभव करायचा. मी आत्मा, ज्योतिर्बिंदू, स्वयंप्रकाशित, माझ्या भ्रुकुटीच्या मध्ये 2 डोळ्यांच्या मागे माझ्या अमर आसनावर बसलेला आहे. मी एक चैतन्य शक्ती आहे आणि या शक्तीचा प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरामध्ये आणि शरीराच्या आसपास पसरलेला आहे. मी एक तेजोमय ज्योतिर्बिंदू आत्मा आहे. या शरीराचा मालक आहे. शरीराची कर्मेंद्रिय माझे सेवक आहेत. आता
तुमच्या अंतरामध्ये प्रवेश करा. अधिक धीरे धीरे हळूहळू खाली जायला लागा. तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल जेथे तुमच्या जीवनाचे वेगवेगळे अनुभव नोंदलेले आहेत. जे तुमचं अंतर्मन आहे, मेमरी कंपार्टमेंट आहे. इथल्या मेमरीना, इथल्या आठवणींना चा संदर्भ घेऊन तुम्ही इतरांशी कार्यव्यवहारामध्ये येता. त्यामुळे इथे आता तुम्ही थांबू नका. कारण कधीकधी या आठवणींच्या आधारे इतरांबरोबर तुमचं तू मैमय होते. तर अधिक खोलवर चला. जेव्हा तुम्ही तुमच्या गाभ्यापर्यंत पोचाल. ओम शांती. खरंच अतिशय सुंदर असा हा अनुभव आपण आमच्या दर्शकांना करून घेतला. मनाचे व्यवस्थापनासाठी आपण सांगितलेलं आहे अल्टिमेट सोल्युशन मेडिटेशन आहे. ते तुम्ही प्रॅक्टिकल अनेक भागामधून करून घेतलं आणि आज डिटेलमध्ये करून घेतलं. संपूर्ण मनाच्या व्यवस्थापनाबद्दल आपण जे आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप 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 धन्यवाद. दर्शको हो, मनाचे व्यवस्थापन करण्यासाठी जे सर्वात सुंदर असा उपाय आपल्याला प्रकाश भाऊंनी सांगितलेला आहे की त्या ईश्वराचा परिचय करून घ्या. ब्रह्माकुमारी लोकल सेंटरवर जावा, 7 दिवसाचा कोर्स करून घ्या आणि जे त्यांनी मेडिटेशनमध्ये सांगितलं आहे की त्याचा परिचय सर्वात प्रथम, त्यानंतर त्यांच्याशी संबंध साधायचा आहे, कनेक्ट करायचा आहे, त्यानंतर त्याच्याशी रिलेट करायचं आहे, त्याला जोडून घ्यायचं आहे स्वतःला आणि त्यानंतर तुम्ही रेडिएट व्हाल. म्हणजे खूप सुंदर रीतीने तुमची आत्मा चमकेल, तुमच्यामध्ये देवी गुण धारण होतील. तर एक पाऊल पुढे टाका आणि जाऊन संपर्क करा आमच्या लोकल सेंटरला आणि नक्कीच हा अनुभव तुम्ही मेडिटेशनचा नित्य जीवनात कराल अशी अपेक्षा. अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला काही क्वेरीज असतील, प्रश्न असेल तर आमच्या वेबसाईटला संपर्क साधा. आमची वेबसाईट आहे www.bkmarathi.com. पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ओम शांती. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.